काय राहिली मग यारो रडली का मग? हो राहिली ना. आलतं बेहरून आलते बाईचे. आलती तू आठवण तिले पण झोका दिला गाणे म्हटले मग काही राही नाही रडे. मग पाण्यातून काढली आणि चक्कर मारून आणलं एक आपल्या एटातून रमली. मग त्या सिंधू काकू नाही का तिने लगे मुरमुरे दिले. त्या घरी सुनीला घेतलं खेळलं मग बोलली तुले नाही तर आलती जीवार नाही तर पाहिजे असं तेच म्हटलं म्या. ते म्हणत सगळेजण जेवण करून जा पण आरुच्याला नाही म्हटलं मी बाळा घरी आहे माया मी आम्ही काही जेवत नाही. ती आई म्हणे पोरीची काऊन मी आणलं म्हणे. म्हटलं नाही असं काय म्हणा जेवण करून जा नाही घ्यावचे आहे चांगला माणूस कशी लोक आहेत नाही. आणि पोरगी कशी आहे व साजरी आहे ना पोरगी? हो आई मस्त आहे. तिची आई चांगली वाटली बाई मला बोलण्या चालण्यावरून तर बाबाही चांगले वाटले. आणि पोरगी मस्त आहे. पोरगी बहिणी मस्त आहे पोरगी मस्त आहे दोघीच बहिणी आहे घर गिरवांची आहे चांगलं भाऊ नाही काय नाही तिथे मस्त स्पष्ट बोलणारी आहे पोरगी. आता माय बाई स्पष्ट बोलणारी म्हणजे व माय बाई स्पष्ट बोलणारी कशी माय बाई म्हणायचं अशी तशी नाही तर माय बाई उद्धट. आई तू तर बस आजकालच्या पोरी स्पष्टच बोलतात गेला जमाना तुमचा. असं काय बघ गजूला आवडली काय? हो किस लंबे आहेत ना मग बाई माय होणार असं नाही चांगली यांनी पडत जाळी जुडी नाही म्हणजे खाली कसं आहेत ना. नाही बाई ती नाही बाई किस लहान आहेत बाई तिचे. सगळ्या गोष्टी का बरोबर घेतो काय एक नाही तर कमी घ्यास लागते. तू बिन कमालाच आहे बिचारी आई पाय व लहान म्हणजे लहान आहेत काय. आई त्याला आवडली ना पोरगी आता तू का केसाच्या नापसंग करतो का तिले? त्याला आवडली पोरगी असं काय हो म्हणे का तो? अहो आहोच म्हणे तो. आणि चाल ये भारू ये 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 प्रियंका रे बाई मुतून दिला बाई तिकडेच तिची आई जातो जातो करे म्हटलं उत्तर म्हटलं तू मग आम्ही सकाळी चाललं जातो आता. हो बरं केलं हो तिची आई येलाय ना. हो प्रियंका काय म्हणे प्रियंकाला आवडली काय? बाप्पा प्रियंका हिची मस्त जमली होती. प्रियंका विचारलं सगळं कोणाला बोलूच नाही दिलं ते चबर करे. नाही व कशी आहे व आवड आहे व तिले आवड आहे तिले. हो आवड आहे तिले पण का पोरडूच्या भाऊ लावतो आहे की नाही बिना भावाची पोरगी काय व म्हणजे भाऊ लावतो तिथे म्हणजे कसं अलीकडे मामा राहते तेवढ्यानं. आई धन्य आहे बाई तुई खरोखर धन्य आहे तुई. अहो बिचारे काही काही ठिकाणी एकूण एकच पोरी असतात. हा कोण्या काळात जगू राहिली तू मामा मावशी नात्यान काका तुला आम्ही दोघंच बहीण भाऊ आहे मग त्याला इकडे काका राहीन काय? हो ती आहे म्हणा मग आता एक ना एक कमी राहतेच याच्या पुढे तर याच्यापेक्षा जास्त होणार आहे पाहिजे. एकच लेकर आहे आता मग त्याला मामा मावशी काय आता मला यार एकटीच आहे मग आता मग आरूच्या लेकराला मामा नाही मावशी नाही कोणीच नाही. मग कसं आता प्रियंका ते लेकर होती ते राहतील ना त्याची मामा मावशी यायचे लेकर राहायचे नाही तर मग आहे काय सगळं आहे काय काही बोलत राहते मीरा. नाही व मी असं म्हटलं काही म्हणू नको तू ये वारू ये आज डॉक्टर फिरलं मामी येऊन राहिली ये 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 मामा मामा आहे मामी मामी येते मामी मामा मामा करते मामी मग मामी मामी म्हण मामी हा म्हणते मामी. का व प्रियंका कशी आहे व पोरगी चांगली आहे काय? हो व प्रियंका कशी आहे व पोरगी आणि लोक चांगली आहेत व? हो पोरगी चांगली आहे लोकही चांगले आहेत दोघीच बहिणी आहेत भाऊ नाही काही नाही बापा. पोरीच्या मागे प्रॉपर्टी बी आहे मोठं घर आहे चांगला आहे सगळा कारभार त्याचा पैसा आहे ते चांगला आहे. समजा हे लग्न कधी झालं की नाही तर मग दादा लायती होती प्रॉपर्टी भेटते म्हटलं तर भाऊरीनं तिली मग काय आहे बहीण तेव्हा तिची ते व्हिडिओ काढते इंस्टाग्रामवर मस्त आहे. पोरगी दिसायला चांगली आहे बोलायला चांगली आहे. हो काय चांगला आहे मग मला वाटते द्यायचं का मग प्रश्न कोणी विचारले गोपालने विचारले असतील. तुमचं पोरग कुठे गेलं की बोलते काय तोंडाला टिपसला लागतं तुमच्या पोराच्या तर कुठे गेलं म्हणजे तोंड बनवत तुमच्या पोराचं घरीच फक्त माझ्यासमोर टरंग टरंग करतात ते. मी विचारले प्रश्न कशी आहे माणसे विचारले प्रश्न पाहुण्याला विचारले होते चांगलं वाटते तेवढ्यानं द्या काय विचारले बाई त्याचं बाई बोलत नाही ना. आता हेच बोलते बाईले म्हटलं मग तो मुका राहते. आता नाही बाई बरी पोराची साईड घेता हेच बोलते मग आता तिथं आहेच तिचा नवरा कमी बोलते की बायको जास्त बोलते मग काय तर आता तुमचं पोरगं बोलत तिथं मला मुक करता काय मी काय गांधारी हो काय? नवऱ्याला दिशेने म्हणून डोळ्याला पट्टी बांधली तिचं माय नवऱ्याला बोलता गेलता येते पण आपण बोलत नाही म्हणून मग मी बी बोलूच नाही काही बी आपलं लावता मनानं वा रे वा बस व माय तुम्हाला बोलायची कुठे तर काय जरा उत्तर आहेच प्रश्नाचं जेव हा ना भले थोडं तोंडी येते प्रियंका अशी कोण बोलतो सासू आहे का काय आहे मानपान आहे का तुला काही घरीशीच कर हे मले. ओ आई माझ्या सासूबाई मला काहीच म्हणत नाही तोंडावर सांगतो तू नको भांडणं लागू माझ्या घरात आई बिला लावत जो म्हणा आमच्याशी मजाक चालू असते मी काय खरोखर बोलतो काय? हो आई मी तुम्हाला खरोखर बोलतो काय? नाही गो माय खरोखर बोलतो काय मजाकमध्ये बोलू सगळंच बोलतो. जाऊ दे जेव त्याची स्मेल दे ना आवाज हो माय आवाज देईन तिला जेवायला वा
ते नाही म्हणते, 2 वेळा बोलावलं तुम्ही जेवून घ्या म्हणते. बाई म्हणते भूक लागली तर जेवीन म्हणते. काय व अशीच करते वायलवानाची, जेवतच नाही टायमावर म्हणून तर बारकी चिरकी आहे. चांगलं जेवून खाऊन घ्या झोपून राहा. आता काही गरज तिला जागेची लगे मग जेवीन, आता जेवीन जेवणारी नाही. जे खायच्या वारात बोलली मिचकी आहे ते खातच नाही ना बाई. आई तुम्हाला मग राग येते बोलली की म्हणता प्रियंका चबरी आहे, पण माल पाहिजे म्हटलं खायला गेला नाही सुनील. भाकर भाजी रस्त्याच्या तोंड आले माल असलं की वाटच खाते. जाऊ दे चुपचाप राह, बसा जेवा बाई. हो करा सुरू. अरे दोघी बहिणी तेच म्हटलं, दोघींना सोबत बोलावलं. पप्पा पण तुम्ही इतक्या अर्जंटमध्ये आम्हाला दोघी बहिणीला का बोलावलं? काय एवढं जरुरी काम आहे? हा पप्पा अर्जंटच काम आहे. हे बा सर्वांसमोर विचारतो, बाई शुभू तुझे पोरगा पसंत आहे का? बाई धन्य आहे व बाई या माणसाची. हे पप्पा पाहिला पोरीचे खुश आहे व तुम्ही. पोरीला असं विचारतात काय? बाप आला मला सांगायला लागत होतं, मी विचारलं असतं. आता तुमच्या ते खुद्द पोरगी सरमीन नाही काय? काही बी आपलं मी नवीनच पाहिलं बाई आपल्या घरी. इतकं बी फ्रीडम नाही पाहिजे. डायरेक्ट विचारतात तिले तुले पोरगा पसंत आहे का? खुश आहे. हे पा शुभूची आई, मी आजकालच्या काळातला बाप हो, मला ते जमत नाही घुमून फिरून विचारलं. बोलले डायरेक्ट विचारलं म्हणजे माझ्या मनाची समजूत होती मग की हा चला. काय झालं मग विचारलं तर आता काय राहिलं मग? काय सांगतात मायापुरी माझ्यासारखेच आहेत मायापुरी. तुमचा जमाना अलग होता, तुमचा बापाला तुम्हाला विचारलं नव्हतं, पण मी मायापुरी विचारतो. विचारा बापा विचारा, सांग बाई शिवू. बाई मला घाबरायचं काम नाही, निसंकोच मनानं सांग. तुला पसंत आहे काय पोरगा? त्याची परिस्थिती, त्याचा स्वभाव, का डबल काही पाहायचं आहे, पोराचं घरगी पाहायचं आहे? तसं कधी म्हणशील आपण घर पाहायला बी जाऊ. हे पाहिजे तसं मी वास्तूवर गेलो, आत्ताच घर बांधलं. कोणत्या एका बहिणीचं लग्न झालं, परिस्थिती नाजूकच आहे, परिस्थिती काही ढन नाही आहे, जवळनंच घर बांधून दिलं. ते छायाबाई आली का ते नवऱ्यानं समजा, पण पोरगा आपल्या कानाखालचा आहे बाई. जास्त उच्चातला पाहिशील तर तो आपल्या कानफट्टीत मारीन, म्हणून मी कानाखालचा पाहिजे जवळ. आणि आमची प्रॉपर्टी तुमचीच आहे, हा कसा गरीब आहे दबून राहीन. जास्त पैशावाला पाहिजे तरी आपल्या प्रॉपर्टीची काय गरज? तुले पायाखाली दाबून ठेवीन. नाही इतक्या लढानं तुम्ही वागवले, मग तू बरे कोण सासूलास केलेला मला चालणार नाही बाई. बरोबर की नाही? बरोबर आहे पप्पा, तुम्ही जसं म्हणसान तसं. मला काय समजतं, तुम्हाला आवडला ना? हा मला तर आवडला. बरं मग पक्क समजू, हुकार करू पोरावाल्याने. हो ये दिदूचं लग्न होणार. दिदू जिजू खरंच खूप छान आहेत, खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आता मी खूप मस्त रील्स बनवते जिजूंसोबत. पाय ना तू, आता जिजूला आम्ही का भेटायला एक दिवस बोलवू आणि रील्स काढू. ये मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सच के आएंगे दूल्हे राजा. भैयाने म्हणून काय झालं, मी तुझा भैया आहे, मीच तुझी बहिणा. भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा. काय माय मी तू मोबाईल धसेल राहतो कधी पाहिलं तर. काय माय बाई साजरे आहे पण पाहुणा मस्त झालं तर मग पक्क मी फोन करतो. हो सांगतो ते. आई जिजू, आपण जिजू घरी जाऊ ना. बाबा तू मी, त्यांचं घर मी पाहिलंच नाही. मी पाहिलं द्यायचं घर, पण तुम्हाला सांगतो तुम्हाला घेऊन जातो सगळ्याला दाखवेली. पण का हो चांगलं लागते काय? असं कुठे झालं काय? राहू द्या, चांगलं नाही लागत. नाही लोक नाव ठेवतात. तुम्ही पाहिलं ना, मी तू लग्नातच पाहिजे तू घर. राहू दे, चांगलं नाही लागत. तू सांग बाई शुभ्रा, शुभू काय वाटते का तुझे घर? बाबा नाही राहू द्या, पाहिलं ना तुम्ही. नाही मी नाही पाहत. बरं बरं ठीक आहे मग. तशी बाई पोरगी लय समजदार आहे. मग चला, पोराची आई बी साधी आहे, स्वभावानं सरळ आहे, सगळं चांगलं आहे. मी बोललो पोराची आई सगळं चांगलं आहे. सांगतो मग तो पोरावर फोन करतो मी. हो हो पप्पा सांगा सांगा.